हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत घनावरील प्रश्न, म्हणजेच काय की जर ठोकळा दिलेला असेल आणि ठोकळ्याच्या तीन बाजूंचे जर तुम्हाला अंक दिलेले असतील तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध दिशेचा किंवा विरुद्ध पृष्ठावरचा अंक कोणता आहे हे ओळखायचं आहे। याच्या आधीच्या एका लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण की दोन ठोकळे दिलेले असताना म्हणजे हे फक्त दोनच ठोकळे दिलेले होते आणि त्यावेळेस समजा इथं 5 च्या विरुद्धचा अंक कोणता किंवा 6 च्या विरुद्धचा अंक कोणता किंवा 4 च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कोणता हे कसं काढायचं हे आपण पाहिलेलं आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा, तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर होईल। आता या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं असतं की 4 ठोकळे दिलेले असतात। आता हे चार ठोकळे कशासाठी दिलेले असतात की याच्यामध्ये तुम्हाला जो एक म्हणजे ह्याच्यामध्ये जर दोन ठोकळे दिलेले असतील तर तुम्हाला 3 पेअर सापडतात आणि 3 म्हणजे 2 विरुद्ध पृष्ठावरचे अंक सापडतात आणि एक आहे तो तुम्हाला दिलेला नसतो। तर तो राहिलेला जो अंक आहे तो कोणता असेल हे याच्यावरून तुम्हाला काढता येते। म्हणजे ऍक्च्युअल मध्ये उत्तर काढताना फक्त तुम्हाला दोनच ठोकळ्यांचा इथं वापर होणार आहे। आता बघूया, तिथं ज्यावेळेस असे 4 ठोकळे दिलेले असते त्यावेळेस 2 ठोकळे असे सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच नंबर कॉमन असेल। म्हणजे बघा, आता इथं हा आणि हा सिलेक्ट केला तर याच्यामध्ये 5 आणि 6 हे दोन नंबर कॉमन आहेत, त्याच्यामुळे हे दोन आपण करू शकत नाही। नंतर याच्यामध्ये बघा, ह्या दोन्हींमध्ये फक्त कोणता अंक कॉमन आहे का बघा, 5 3 6 नाहीये, ह्या दोन्हीमध्ये एकही अंक कॉमन नाहीये। पुन्हा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 5 हा अंक कॉमन आहे। म्हणजेच ही जर आपण आकृती 1 याला आकृती 2 आणि याला आकृती 3 याला आकृती 4 पकडलं तर आकृती 2 आणि आकृती 4 मध्ये कॉमन असा नंबर कोणता आहे तर 5 हा कॉमन नंबर आहे। ठीक आहे, आता हा जर कॉमन नंबर असेल तर याच्यामध्ये आपण विरुद्ध पृष्ठावरचा, तुम्हाला काय विचारलंय, 5 हा अंक असलेल्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक कोणता। आता अशा वेळी काय करायचं की आकृती नंबर 2 आणि आकृती नंबर 4 याच्यावरचा विरुद्ध पृष्ठावरचे सेम कोणते आहेत, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे। ठीक आहे, आता सेम जो अंक आहे त्याच्यापासून घड्याळाच्या दिशेने जावा, इथं पण याच्यापासून घड्याळाच्या दिशेने जावा। याच्यापासून घड्याळाच्या दिशेने गेल्यानंतर पहिला अंक कोणता येतो, 3 येतो, तो इथं लिहा आणि दुसरा अंक किती येतो, 6 येतो, तो इथं लिहिला। त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये पहिला अंक घड्याळाच्या दिशेने गेल्यानंतर 1 येतो आणि दुसरा अंक कोणता येतो, 4 येतो। ठीक आहे, तर आता तुम्हाला काय विचारलंय, 5 हा अंक, आता याच्यामध्ये बघा 3 च्या विरुद्ध अंक आहे 1, 6 च्या विरुद्ध अंक आहे 4, त्याचप्रमाणे राहिला कोणता, 5। मग 5 च्या विरुद्ध कोणता अंक असणार आहे तर 5 च्या विरुद्ध राहिलेला अंक कोणता आहे तर 2, म्हणजेच 5 च्या विरुद्धचा अंक कोणता असणार आहे, 2, म्हणजे तुमचं ऑप्शन येईल 2। ठीक आहे, म्हणजेच काय, आता इथं विचारलं असेल त्याच्यामधलाच आपण पुढचा प्रश्न बघूयात। आता याच्यामध्ये बघा काय विचारलंय, 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल। आता 3 हा अंक असलेल्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे तर इथं 1 हा अंक आहे, म्हणजे ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर येईल। ठीक आहे, अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न बघूयात आपण। आता हे वेगवेगळे 4 ठोकळे दिलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय की 6 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल। आता बघा 6, याच्यामध्ये 6 आणि 3 दोन नंबर कॉमन आहेत, त्याच्यामुळे हे दोन ठोकळे आपण घेऊ शकत नाही। हा पहिला, दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा। नंतर 6 3 1 आणि 3 5 4। आता याच्यामध्ये बघा 3 आणि 3 कॉमन आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं 2 आणि 3 नंबरची डायग्राम घेऊ शकता इथं। आता कॉमन नंबर कोणता आहे, 3 आणि 3 कॉमन नंबर आहे, तो इथं लिहून घ्या। नंतर घड्याळाच्या दिशेने जावा, याच्यामध्ये आहे 1 आणि इथं आहे 6। ठीक आहे, नंतर इथून पण घड्याळाच्या दिशेने सुरुवात करा, पहिला अंक येतो 5 आणि नंतरचा अंक येतो 4। आता याचा अर्थ काय की 6 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे, 6 च्या विरुद्ध पृष्ठावर काय येईल, 4 येईल। 1 च्या विरुद्ध पृष्ठावर विचारलं तर 5 येतो आणि 3 च्या विरुद्ध पृष्ठावर विचारलं तर तुम्हाला काय येईल, इथला राहिलेला अंक येईल, म्हणजे इथं कोणता अंक राहिलेला आहे, 2, म्हणजे 3 च्या विरुद्ध पृष्ठावर विचारलं तर तुम्हाला 2 हा अंक येईल। अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। थँक्यू।